नमस्कार मित्रांनो. तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसले आहे का? आणि तुम्हाला टेन्शन आहे की तुमचं लाईट बिल नक्की किती येते? तर आता घाबरण्याचं काही कारण नाही. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर दर तासाला किती वीज वापरली आणि किती पैसे कापले गेले हे लाईव्ह पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरणच्या महाविद्युत ॲपविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे ॲप कसं वापरायचं याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन महाविद्युत असं टाईप करून घ्यायचं आहे. हे ॲप आपल्याला प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती उपलब्ध आहे. हे ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर महावितरण ऑल युअर सर्व्हिस ऑर युअर इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस इन वन प्लेस असं दिसतंय. आपल्याकडे अकाउंट नसेल तर आपण साइन अप या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला ग्राहक क्रमांक टाकून घ्यायचा आहे. हे ॲप फक्त ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर लागलेले आहेत त्यांच्यासाठीच आहे. आपण ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती OTP येईल. आपण इकडं OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला कंप्लीट प्रोफाईल हे ऑप्शन दिसते. आपण आपला कंझ्युमर नंबर आलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे, युजर नेम हे आपल्या मनानं आपण बनवायचा आहे, पासवर्डही आपण आपल्या मनानं निवडायचा आहे आणि पासवर्ड निवडताना एक अक्षर कॅपिटल, स्मॉल आणि सिम्बॉलचा यूज करायचा आहे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला साइन अप होईल. साइन अप कंप्लीट झाल्याकडे आपल्याकडे कंझ्युमर आयडी आहे आणि पासवर्ड आहे. तो आपण इथं टाकून आपला ग्राहक क्रमांक इकडे टाकायचा आहे कंझ्युमर आयडीला आणि त्यानंतर पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर आपण यूज किती केला आहे आणि मागच्या महिन्याचं रीडिंग किती होतं, मागच्या महिन्याचं बिल किती होतं इत्यादी माहिती आपल्याला इथं समोर दिसत आहे. ॲपला थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला क्विक रिचार्ज किंवा पे बिल हे ऑप्शन दिसत आहेत. जर आपण सध्याला पोस्टपेड ग्राहक असाल तर पे बिलचं ऑप्शन आहे आणि प्रीपेड ग्राहक असाल तर क्विक रिचार्ज ऑप्शन आहे. लास्ट मंथमध्ये किती यूज झाला आणि चालू मंथमध्ये किती यूज झाला हे पण इकडं दिसत आहे आणि आपल्याला दिसतंय KWH आणि KVH. खालच्या कोपऱ्यात दिसते पॉवर फॅक्टर, किलो व्होल्ट ॲम्पेअर. KWH म्हणजेच आपली रीडिंग मीटरवरती आपल्याला KWH स्वरूपात दिसते आहे. KWH विषयी जास्त माहिती काय देत नाही. हवी असेल तर मला नक्की सांगा, मी त्याविषयी व्हिडिओ बनवेल. आपल्याला बघायचं आहे युजेस. आपण प्रत्येक दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक दिवसाचं आपल्याला कन्झम्पशन इथं दिसतं आहे आणि आपल्याला लास्ट मंथ, इयरली आणि आपण रेंज जशी सिलेक्ट करेल इत्यादी आपल्याला इकडं दिसत आहे. दिवसाला कन्झम्पशन किती आहे आणि आपण कंपॅरिझन पण बघू शकतो डेट वाईज. त्याचा आपल्याला ग्राफ दिसेल. आज किती वापरलं, काल किती वापरलं हे आपल्याला इथं दिसत आहे. डेट वाईज पण आपण बघू शकता. प्रत्येक दिवशी आपला वापर किती युनिट झालेला आहे हे आपल्याला इकडं दिसत आहे. खालोखाल आहे पेमेंटचं ऑप्शन. आपण बिल किती भरलेलं आहे हे इकडे आपल्याला दिसते. काही नोटिफिकेशन असतील तर इकडे दिसतात. आपण होमवरती जाऊन डाव्या कोपऱ्यात क्लिक करायचं आहे. आपल्याला पेमेंट हिस्ट्री, लाईव्ह डेटा, बिलिंग हिस्ट्री, एनर्जी सेव्हिंग टिप्स, मीटर डिटेल्स आणि मॅक्झिमम डिमांड आपल्याला इकडं दिसेल. आपण ह्या ॲपमध्ये एकापेक्षा जास्त अकाउंट
ॲड करू शकतो. मॅनेज अकाउंट कंप्लीट ही आपण इथून करू शकतो. एकदा लॉग इन करून आपण जवळपास ॲपमध्ये 20 ग्राहक ॲड करू शकतो. आपल्याला हेल्प काय हवी असेल तर इकडं कस्टमर नंबर आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. तर मित्रांनो, स्मार्ट मीटरवर नियंत्रण मिळवण्यासाठी ॲप प्रत्येकाच्या ग्राहकाच्या मोबाईलमध्ये असायला हवं. तुम्हाला ॲप वापरताना काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सुहास माने मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा.